नमस्कार. सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं लांजा मार्केट, माझ्या सासरचं मार्केट. तर मी मुंबईला जाऊन रिटर्न आली 4 दिवसांनी. तर मी माझ्या माहेरी आले आहे. तर हे आहेत माझे पप्पा आणि माझ्या भावाची मुलगी. तर आज मी माझ्या पप्पांबरोबर जाणार आहे राजापूर मार्केटला. राजापूरला पण आठवडा बाजार भरतो. तो भरतो गुरुवारच्या दिवशी. तर अशा प्रकारे मी माझ्या पप्पांसोबत मी चालली होती मार्केट फिरायला. हे बघा, अशा प्रकारे इथून होतं आमचं राजापूर मार्केट चालू. तर हा ब्रिज आहे अर्जुना नदीवरचा. छोटीशी आमच्या इथून अर्जुना नदी जाते राजापूरमधून. आणि हे आहे राजापूरमधील आतमध्ये असं मार्केट लागलेलं आहे. ते रेग्युलरली चालू असतं. आणि ह्याच्यानंतर पुढे येतं तो आठवडा बाजार येतो, गुरुवारचा मार्केट. हा बघा, हा आहे गुरुवारचा आठवडा बाजार मार्केट. तर इथून आम्हाला मार्केटमध्ये तर काही शॉपिंग करायची नव्हती, पण पुढे आम्हाला माझ्या भावाच्या हॉटेलसाठी आम्हाला घ्यायचं होतं चिकन. तर इथून पुढे आम्हाला चिकन घेण्यासाठी जायचं होतं. चिकन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी. घरी गेल्यानंतर आम्हाला तिथून जायचं होतं रत्नागिरीला. तर मी, माझा छोटा भाऊ आणि छोटी वहिनी आणि माझ्या भावाची 2 मुलं आणि माझा मुलगा, अशा प्रकारे आम्ही गेलो रत्नागिरीला. तर तिथे खेळायला पण होतं. तिथे माझी भावाची मुलं आणि माझा मुलगा खूप मस्ती करत होते. तर हे बघा, अशा प्रकारे त्यांची मस्ती चालू होती. माझी भावाची मुलगी घाबरत होती. तर हे दोघेजण तिला खेचत वरती घेऊन चालले होते. तिला खूप भीती वाटत होती. ह्या दोघांची मस्ती खूप चालू होती, पण मुलगी तर खूपच भीत होती. थोडं करून त्या दोघांनी तिला खेचत आतमध्ये घेऊन गेलं आणि घसरगुंडीवरून खाली आणलं. ती जायलाच बघत नव्हती, खूप जोराने रडत होती. तिथे गेल्यानंतर हे बघा, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळायला मुलांसाठी मस्त असं हे केलं आहे. रत्नागिरीमध्ये आहे हे. एका मुलाची फीज इथे 200 रुपये आहे. माझी 3 मुलं होती आणि मस्त मुलं एन्जॉय करत होती. पण माझी भावाची मुलगी तर बिलकुल सगळ्या गोष्टीला घाबरत होती. हे बघा, शेवटी मुलगी तर मुलगीच. तिथे किचनचा सेट उभारला होता. सरळ घुसली ती बघा, किचनमध्ये खेळायला गेली. शेवटी बोलतात ना, मुलगी ती मुलगी असते. आणि त्याच्यानंतर तिथे अशा प्रकारचे वेगवेगळा खाऊ पण होता. आम्ही थोडासा त्यातला घेतला खाण्यासाठी. मुलांचं खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो फ्रोझन मच्छी घ्यायला. तर माझ्या भावाच्या हॉटेलसाठी फ्रोझन मच्छी पाहिजे होती. तर ती आम्ही घेतली. कोलंबी, सुरमई, पापलेट अशा प्रकारे बॉक्समध्ये आम्ही पॅक केले. त्यानंतर आम्ही गेलो रिलायन्स मार्केटमध्ये. तर मुलांसाठी आम्हाला स्टीम मोमोज वगैरे घ्यायचे होते. तर ते घेण्यासाठी आम्ही रिलायन्स मार्केटमध्ये गेलो. तर हे बघा, अशा प्रकारे हे आहे रिलायन्स मार्केट.
आता गावी पण मुंबईसारख्या सुधारणा झाल्या आहेत आणि जसं मुंबईला सर्व गोष्टी अवेलेबल असतात तशाच प्रकारे आता गावी पण सगळ्या गोष्टी मिळतात. त्यानंतर आम्ही गेलो भाट्टे बीचला. तर दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. पप्पांसोबत येऊन मी परत रत्नागिरीला आली होती, त्याच्यामुळे दिवसभर आम्ही काही खाल्लं नव्हतं. तर भावाला म्हटलं चल थोडी भूक लागली आहे, आपण इथे जाऊन काहीतरी खाऊया. तर आम्ही गेलो बीचला. मग आम्ही बीचला बसून शेवपुरी वगैरे खाल्ली आणि मस्त थोडा उशीर बसलो तिथे आणि मग घराकडे जायला निघालो. बघा किती सुंदर असं सूर्यास्त. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.